ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात जी.आर. काढल्यानंतर राज्यामध्ये बंजारा समाज हे आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। बंजारा समाजाचे महाराष्ट्रभर जे आहेत ते आंदोलन सुरू आहेत, मोर्चे सुरू आहेत। आजही हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावरती आहे ते बंजारा समाजाचा मोर्चा पार पडला आणि या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने बंजारा समाज सहभागी झाला होता। त्याचबरोबर बंजारा समाजाचे विविध नेतेही या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। आपल्यासोबत विधान परिषदेचे आमदार आहेत राजेशजी राठोड सर। तर आज मोर्चामध्ये सहभागी झाला होता, मुख्य मागणी काय आहे तुमची? गेल्या 50 वर्षापेक्षा जास्त काळापासून बंजारा समाजाची मागणी आहे। अनेक नेत्यांनी, सामाजिक नेत्यांनी, महानायक वसंतरावजी नाईक, डॉक्टर रामरावजी महाराज यांच्यासह की बंजारा समाजाचा समावेश आदिवासी संवर्गात करण्यात यावा। बंजारा हा मूळ आदिवासी आहे आणि आदिवासीचे प्रमाणपत्र आम्हाला पूर्वी मिळत होते आणि आदिवासी संवर्गामध्ये हैदराबाद स्टेटचाच हा भाग आहे। मराठवाडा, विदर्भ, त्याच्यानंतर हिंगोली, परभणी, त्यामुळे आम्ही मूळ आदिवासी होतो। आम्हाला तुम्ही आदिवासीचे प्रमाणपत्र द्या। ही मागणी जर 1 महिन्यात पूर्ण नाही झाली तर आंदोलन तीव्र करून मुंबईला तिथे धडकण्याचा विचार बंजारा समाज करीत आहे। बंजारा समाज वेळ प्रसंगी मुंबईला दिवाळी साजरी करेल आणि मुंबईला दिवाळी साजरी करून किंवा मुख्यमंत्र्यांनी आमची बैठक घेऊनही जर हा प्रश्न सुटला नाही तर काय करायचं? मग आणखी काय काय पर्याय आहे? मग आयोगाच्या नावाने टाइमपास करायचा का? कोर्टात जाऊन अडकून पडायचं का दबाव निर्माण करण्यासाठी सर्वच्या सर्व बंजारा आमदारांनी एकत्रित राजीनामा द्यायचा। तर मी आज या ठिकाणी हिंगोली येथे मागणी केली की बंजारा समाजाच्या सर्व आमदारांनी एकत्रित राजीनामा देऊन या राज्य सरकारवरती प्रचंड दबाव आणला पाहिजे आणि बंजारा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी टोकाचं पाऊल उचललं पाहिजे। बंजारा समाजाचे महत्त्वाचे मंत्री आणि नेते नेमके कोण कोण आहेत? मंत्री महोदय आदरणीय संजयजी राठोड, राज्यमंत्री महोदय आदरणीय इंद्रनील नाईक साहेब, आमदार महोदय आदरणीय तुषारजी राठोड साहेब, आमचे धर्मगुरू महंत आणि विधान परिषदेचे आमदार आदरणीय बाबूसिंगजी राठोड साहेब, मी स्वतः राजेश राठोड, असे आम्ही 5 ज्या ठिकाणी आमदार आहोत। त्यापैकी 2 मंत्री आहेत, 2 सत्ताधारी आमदार आहे आणि मी विरोधी आमदार आहे। या सर्वांनी मिळून राजीनामा द्यावा पाहिजेत आरक्षणाच्या मुद्द्यावर। पहिली गोष्ट बघा, न मागता राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेऊन मराठा समाजाला जो निर्णय दिला सेम तोच निर्णय आम्हाला द्यावा। आंदोलनाची, लोकांना बेजार करण्याची, मोलमजुरीला जाणाऱ्या लोकांचा रोजगार बुडवण्याची गरज सरकारने ठेवू नये। वंचित अशा अविकसित समाजाला आणखी परीक्षा घेऊ नये। आमचे 4 बळी गेले, आणखी किती बळी जाणार? आणि काय जर होत नसेल तर आंदोलन तीव्र करू, बैठक घेऊन होत नसेल तर मग मुंबईला धडकून होत नसेल तर मग राजीनामा देऊ। काही ना काहीतरी केलं पाहिजे। मी सगळ्यांना विनंती करणार आहे। राजीनाम्या संदर्भात आपली काही सगळ्या आता नावं घेतलेली यांच्यासोबत बैठक पार पडली का, चर्चा झाली का, काय नेमकं? नाही, माझी त्यांच्यासोबत यापूर्वी बैठक नाही झाली, चर्चा नाही झाली। मला जे सुचतंय ते मी करतोय। जसं मला प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं सुचतंय मी सहभागी होतो, पायी चालण्याचं सुचतंय मी पायी चालतो, बोलायचं सुचतंय मी बोलतोय, आक्रमकतेने बोलायचं सुचतंय मी आक्रमकतेने न घाबरता बोलतोय। आता सुचलं की बा काय करायला पाहिजे ज्याच्यामुळे सरकार नमेल, मुंबई जाम करायला पाहिजे, दिवाळी साजरी करायला पाहिजे, आमदारकीचा राजीनामा द्यायला पाहिजे। 4ही आमदारांनी जर एकत्र राजीनामा दिला तर काही होऊ शकतं का? 4 बळी गेले, ते आणखी किती लोक तरुण खूप म्हणजे भावना विवश झालेले आहेत। आणि तुमच्या माध्यमातून तरुणांना माझं आव्हान आहे की भावांनो, असं काही करू नका, चुकीचं पाऊल तुम्ही उचलू नका, आत्महत्या करू नका। एक शेवटचा प्रश्न, जर राजीनामा देण्याची वेळच आली तर सुरुवात कोणापासून? सुरुवात माझ्यापासूनच होईल। सुरुवात माझ्यापासूनच होईल। कोणी नाही दिलं तर मी एकटा देऊन टाकेन। जर बंजारा समाजाच्या आरक्षणासंदर्भात राजीनामा देण्याची वेळ जर आली तर सुरुवात माझ्यापासून होईल आणि कोणी नाही दिला तर मी स्वतःही राजीनामा द्यायला तयार असल्याचं आमदार राजेश राठोड यांनी सांगितलं आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.